नाशिकातील बाबासाहेबांच्या विटंबनेचा कायदेशीर तीव्र निषेध. धुळ्यासह पिंपळनेरमध्ये दलित समाजाने शांततेत उगारली एकतेची वज्रमूठ. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित काँग्रेस खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी संसदेत मराठीतून घेतली शपथ. पिंपळनेर सटाणा रस्त्यासाठी सुरू करण्यात येणारं आमदार मंजुळा गावित यांचं उपोषण आचारसंहितेमुळे स्थगित. शिक्षकांनी हक्काचा उमेदवार म्हणून मला मतदान करा. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अॅडव्होकेट महेंद्र भावसार यांचं आवाहन. झोपलेल्या कृषी मंत्र्यांना जागे करण्यासाठी कृषी कन्या प्रियंका जोशींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या लेकींचं धुळ्यात अलार्म भेट आंदोलन. आणि धुळे मनपा जनतेला जनावरांप्रमाणे पाजते घाण पाणी. माझ्यावर विश्वास ठेवू नका, स्वतः खात्री करा. अनिल गोटे. नाशिक येथील पंचवटी येथे दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त पत्रकाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 24 जून रोजी धुळे शहरातील दलित समाजाने एकत्र येत शांततेच्या मार्गानं आंदोलन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करीत त्या वादग्रस्त पत्रक प्रकरणी प्रमुख सूत्रधाराला अटक करा अशी मागणी केली. तसेच विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. 21 जून रोजी मध्यरात्री नाशिक पंचवटी येथे अज्ञातांकडून दोन समाजात तेढ निर्माण करणारे पत्रक छापून वाटण्यात आले. ते पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना आणि दलित समाजाची निंदा करण्यात आली आहे. या वादग्रस्त पत्रकातील मजकूर हा जातीय द्वेषातून दलित समाजाबद्दल द्वेष निर्माण होईल या हेतूने छापण्यात आला आहे. हे वादग्रस्त पत्रक हिंदू युवा वाहिनी नामक संस्थेच्या लेटर हेडवर असून प्रथमेश संदीप चव्हाण या नावाने ते प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे पत्रक म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेलाच नव्हे तर सार्वभौमत्वाला छेद देणारं आहे. दरम्यान या पत्रकासंदर्भात कारवाई करून हिंदू युवा वाहिनी या संस्थेवर कायदेशीर कारवाई करून बंदी आणावी. पत्रक छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेससह पत्रकावर नाव असणाऱ्या प्रथमेश संदीप चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाचा सखोल तपास करीत प्रमुख सूत्रधाराला कठोर शासन करण्यात यावं. नागपूर येथील दीक्षाभूमी हे बौद्ध समाजाचं ऊर्जास्थान आहे. तेथील प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता सुशोभीकरणाच्या नावाखाली दीक्षाभूमीच्या आवारात खोदकाम करून अतिक्रमण करून तेथील पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच मुंबई पवई येथील भीमनगर परिसरातील दलित वस्त्यांमधील नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता प्रशासनाला हाताशी धरून हिरानंदानी या बिल्डरच्या दबावाखाली सरकारने 5 जून रोजी 700 ते 800 घरे तुडवून त्यातील नागरिकांना अमानुषपणे मारहाण करत भर पावसात त्यांना बेघर करण्यात आलं. या प्रकाराची चौकशी करून पोलीस प्रशासनावर कारवाई करावी. तेथील रहिवाशांचं पुनर्वसन करण्यात यावं अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. हे आपल्याला दगड मारून आपल्या मनात पाहताय तुमची कॅपॅसिटी काय आहे. जर आपली कॅपॅसिटी अशी असेल, मी प्रशासनाचा आदर करणारा माणूस आहे. भारतीय संविधानाचे आम्ही रक्षक आहोत. संविधान हे आमच्या बापाने लिहिलेलं आहे. त्या संविधानाला आम्ही मान देतो. पण प्रशासनाला आम्ही एकदा कणकावून सांगतो, ज्या वेळेस दलित समुदायावर अन्याय होतो त्या वेळेस तो आमचा का असेना अन्याय करणारा त्याला फाशीची शिक्षा तुम्ही दिलीच पाहिजे. हे झालं पहिलं. आणि दुसरं, प्रशासन आमच्यावर बंदी आणतंय. आम्हाला मोर्चा काढू देणार नाही, आम्हाला निषेध करू देणार नाही. आमचे काही लोक म्हणतात आपल्याला त्यांच्याप्रमाणे वागावं लागेल. या देशाचा कायदा आमच्या बापाने लिहिला आहे. आम्ही कायदा पाहिजे तसा वापरू शकतो, पण बाबासाहेबांनी सांगितलं आहे. 2 दिवसाआधी नाशिक पंचवटी येथे एका जातीवादी देशातून वादग्रस्त पत्रक छापून त्या ठिकाणी वाटण्यात आले. त्या पत्रकात बहुजन समाजातील सर्व जातींविरुद्ध जे आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आलं होतं त्याचा निषेधार्थ आज सर्व समाज आंबेडकरी समाजाच्या वतीने आज येथे निदर्शने करण्यात आलेले आहे. व मुंबई येथे पवई येथील 700 घरांवर प्रशासनाने एका बिल्डराच्या दबावाखाली येऊन तेथील 700-800 लोकांना बेघर करून तिथे त्यांचं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे. त्यांच्या देखील विरुद्ध आज ठिकाणी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे. आणि नागपूर येथे दीक्षाभूमी येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली तिथे मेट्रोच्या स्टेशनच्या कामाच्या नावाखाली तिथे खोदकाम करून अनधिकृतपणे अतिक्रमण केलं जात आहे. तिथल्या प्रशासनावर देखील दबाव आणून
तिथे काही अतिक्रमण केले जाते त्याचा देखील आज आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत. आज या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने जे निदर्शने आंदोलन करण्यात आलेलं आहे तो आमचा प्रशासनाला इशारा आहे की येणाऱ्या काळामध्ये आरोपींवर कठोरातल्या कठोर शिक्षा जर नाही झाली तर येणाऱ्या काळात सर्व समाजाच्या वतीने मोठ्या स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल. माझं नाव संजय आयरे. 21 जून रोजी नाशिक येथील पंचवटी येथे काही समाजकंटकांनी जातीवादी पत्रक वाटल्यानुसार त्या ठिकाणी जाती तेढ निर्माण करण्याचं जो काम केलेलं आहे त्यानुसार आम्ही आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व समाज बांधव आम्ही छोट्या गाणी एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून महाशय जिल्हा पोलीस अधीक्षक व महाशय जिल्हा अधिकारी सो यांना आम्ही त्या घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र जिल्हा अधिकारी सो यांना आम्ही निवेदन दिले. निवेदनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की नाशिक येथील पंचवटी येथे छापण्यात आलेले पत्रके प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी निवेदन दिलेले आहे. मुंबई पवई येथील भीमनगर येथे 700 घरं अनधिकृतपणे शासनाकडून पाडण्यात आले. त्याचप्रमाणे नागपूर येथील दीक्षाभूमी येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली बेकायदेशीर खोदकाम करून अतिक्रम करण्यात आले. त्या निषेधार्थ आज आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आम्ही एक धरणे आंदोलन केलं आणि त्या धरणे आंदोलनाला सर्व समाज बांधव उपस्थित होते. महाशय आज जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ नेते येशू तायडे आप्पा, त्याचप्रमाणे मल्ल योद्धा कल्याण गरुड, त्याचप्रमाणे मी संजय आयरे आणि शंकर अण्णा खरा, आकाश भाविस्कर, राकेश मोरे या चंद्रकांत शिंदे या सर्वांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिले. नाशिक येथील बदनामीकारक पत्रकाच्या निषेधार्थ पिंपळनेर येथे 1.5 तास रास्ता रोको आंदोलन करून समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आलं. नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं व त्यावर अतिशय बदनामीकारक मजकूर छापलेलं पत्रक या परिसरामध्ये फेकण्यात आले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती धुळे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये निर्माण झाली. अशा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व महापुरुषांची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांना शोधून त्यांना जबर शासन व्हावं, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल तरी त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये माफी देऊ नये, अशा आशयाचं निवेदन पिंपळनेर पोलीस स्टेशनचे PSI विजय चौरे यांना पिंपळनेर येथील सर्व समाज बांधवांच्या मार्फत देण्यात आलं. तत्पूर्वी सामोडे चौफुली येथे 1.5 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यापुढे अशा घटना घडणार नाहीत म्हणून असे समाजकंटक कुठल्याही जाती धर्माचे असले तरी त्यांना जबर शासन करण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व गट, सर्व पक्षांचे प्रतिनिधी, गावातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशात दंगल घडवण्याचं कारस्थान घटस्थान रचण्याचं काम चाललेलं आहे. जो कोणत्याही समाजाचा असो, पण त्या पत्रकामध्ये जातीवादी मनोवाद्यांचं जे लिखाण काम केलेलं आहे, जो कोणी घटस्थान त्यांनी केलं आहे त्यांना ताबडतोब अटक करून त्यांना कायदेशीर शिक्षा व्हायला पाहिजे. सर्व दलित बांधवांचं मन दुखलेलं आहे, सगळ्यांची ती इच्छा आहे. त्याच्या मागे कारस्थान करणारा कोण व्यक्ती आहे या गृह खात्यांनी तपास करून योग्य ती कारवाई करायला पाहिजे. अन्यथा पूर्ण महाराष्ट्राच्या देशाभर हे आंदोलन सुरूच राहील. जय भीम. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा माजी मंत्री, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी दिनांक 25 जून 2024 रोजी भारतीय संसदेत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना डॉक्टर शोभा बच्छाव म्हणाल्या की धुळे लोकसभा क्षेत्रात जलसिंचनासह मनमाड, धुळे, इंदोर रेल्वेमार्ग आणि इतर अनेक विकासाचे प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. हे रखडलेले प्रकल्प कसे मार्गी लागतील यासाठी माझा प्रयत्न असेल. या प्रकल्पांसाठी मंजुरी निधी मिळविणे या विविध कारणांसाठी संसदेत आवर्जून आवाज उठविणार. आगामी काळात विविध समस्या, अडचणी यांच्याबाबत संसदेत लढा देऊन न्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्याची ग्वाही खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दिली.
धुळे मतदारसंघातल्या जनतेच्या अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही डॉक्टर शोभा बच्छाव यांनी यावेळी दिली. मी डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेते की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. पिंपळनेर सटाणा रस्त्यासाठी साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांनी सोमवार दिनांक 24 जून पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू असून आचारसंहिता लागू असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून आमदार मंजुळा गावित यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केलं. या रस्त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. आता या रस्ते कामात काय प्रगती होते याची वाट बघू. जर काम झालं नाही तर पिंपळनेरकर सर्वपक्षीय व्यापाऱ्यांसह पुन्हा मोठ्या संख्येनं उपोषण करू असा इशाराही आमदार मंजुळा गावित यांनी दिला आहे. पिंपळनेर सटाणा या रस्त्याचं काम गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित आहे. पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे आणि धुळीमुळे नागरिक, वाहनधारक आणि दुकानदार त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असून आतापर्यंत 4 ते 5 जणांनी आपला जीव गमावला आहे. या रस्त्याच्या कामासाठी अनेक आंदोलने झाले, निवेदने दिली गेली, तरी देखील काम झालं नाही. पिंपळनेरला 8 ते 9 जणांचे लहान मोठे अतिक्रमण आहे. त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे म्हणून अडथळा येत असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु त्यातूनही काहीतरी मार्ग काढावा यासाठी आमदार मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला निवेदने देऊन 24 जूनपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. मात्र कुठलाही मार्ग न निघाल्यानं आमदार गावित या सोमवारी सकाळी पिंपळनेर येथील व्यापारी, सर्वपक्षीय नेते व नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या. उपोषणाला बसण्याची तयारी असतानाच जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आमदार गावित यांना सध्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू असल्यानं आचारसंहिता लागू आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला उपोषण करता येणार नाही. आपण आपलं उपोषण स्थगित करावं अशी विनंती केली. म्हणून आमदार गावित यांनी उपोषण न करता उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केलं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. म्हणजे साक्री मतदारसंघात पिंपळनेर सटाणा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G ह्या रस्त्याचं काम गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेलं आहे. परंतु 5 वर्षात आजही त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. पिंपळनेर गावातून हा रस्ता जाणारा आहे, पिंपळनेर सटाणा मार्ग. तर त्या ठिकाणी 5 वर्षापासूनचा हा रखडलेलं काम आहे. तर त्या रस्त्यावर आजपर्यंत पूर्ण रस्ता नादुरुस्त आहे. रस्त्यावर पाण्या पावसात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक खड्डे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि या रस्त्यावर आतापर्यंत जवळपास 4 ते 5 ॲक्सिडेंट मोठे झालेले आहेत आणि 4-5 जीव सुद्धा त्या ठिकाणी गमावलेला आहे. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात सुद्धा होत असतात. त्या ठिकाणी दोन्ही साईडला रस्त्याच्या आजूबाजूला व्यापारी वर्ग यांचे दुकानं आहेत. त्या दुकानदारांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांना अनेक अडीअडचणी येतात आणि त्रास सहन करावा लागतो. तर अशा प्रकारचं ह्या 5 वर्षे रखडलेल्या ह्या कामाचं निवेदन आम्ही जवळपास 5 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. परंतु त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येतंय की पिंपळनेर गावात आजूबाजूला जे अतिक्रमण धारक आहेत, जास्त नाही आहेत, परंतु 8-9 लोकांचे काही अतिक्रमण असतील, छोटे असतील, परंतु ते अतिक्रमण धारकांनी काही कोर्टात केसेस टाकलेल्या आहेत. अशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी उत्तर आतापर्यंत देण्यात येत आहे. म्हणून त्या रस्त्याला आतापर्यंत अडथळा येतोय अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी माहिती दिलेली होती. परंतु त्याच्यातून सुद्धा काही मार्ग काढता येईल या हिशोबाने आणि या उद्देशाने आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री यांना देखील आम्ही दरवर्षी निवेदन देत असतो. परंतु याच्यातून काही मार्ग आतापर्यंत निघालेला नाही. शेवटी आम्ही
आज या ठिकाणी उपोषणाला बसायची आज आमची तयारी होती, परंतु यासाठी आम्ही उपोषणाची बसायची तयारी असल्याचे पत्र आम्ही 4-5 दिवसापूर्वी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा आम्ही दिलेलं होतं, परंतु सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी 3-4 दिवसापूर्वीच पुन्हा आम्हाला त्याचं उत्तर देऊन पाठवलेलं होतं की या आपल्या मतदारसंघात आपल्या जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्याने आचारसंहिता चालू आहे, म्हणून आचारसंहितेच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी उपोषण करता येणार नाही अशी त्यांनी विनंती केलेली आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषण न करता उपोषण थोडे दिवसांसाठी आम्ही स्थगित केलेलं आहे आणि आमचे सर्व पिंपळनेर शहरातील अनेक नागरिक आणि व्यापारी वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व आमचे शिवसेनेचे, भारतीय जनता पक्षाचे सर्व पक्षीय या ठिकाणी सर्व आमचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने सन्माननीय आपले जिल्हाधिकारी साहेब यांनी या कामाच्या संदर्भात उपअभियंता, भूमापन, नगर भूमापन अधिकारी, उपविभागीय पिंपळनेर आणि तसेच त्या कामाचे ठेकेदार आणि सर्व त्यांच्या संबंधित असलेले सर्व पदाधिकारी अशा सर्वांची आज कलेक्टर साहेबांच्या दालनात त्यांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यावर ह्या कामावर ते नक्कीच तोडगा काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। त्या पद्धतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आम्हाला कळवतील, त्या पद्धतीने आपण ह्या त्यांच्या काम नक्कीच होईल अशी आम्ही आशा धरून आलेलो आहोत। जर पुन्हा अजून आम्ही जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत आम्ही वाट बघतोय, कामाला काही त्यात प्रगती होते, कामात सुधारणा होते किंवा नाही, काम जर नाही झालं तर पुन्हा अजून आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपोषणाला आम्ही सर्व पिंपळनेर वासीय, सर्व पक्षीय आणि सर्व व्यापारी वर्ग, सर्व त्या परिसरातील सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने आम्ही पुन्हा अजून उपोषणाची तयारी आम्ही करणार अशी आम्ही आपल्याला माहिती देते। मॅडम, आमचं 5 वर्षापासूनचं आमचं काम आहे। 5 वर्षापासून आम्ही या कामाचा पाठपुरावा करीत आहोत। सगळ्यांनी प्रयत्न करावं, कारण विषय हा सार्वजनिक असल्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करून कोणाच्याही प्रयत्नाने काम झालं तर आमचे नक्कीच विभागातील जे पदाधिकारी आहेत, जे काही अधिकारी आहेत, हे चुकीची माहिती वरती मंत्री महोदयांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवत आहेत आणि त्या फक्त कोर्ट केस आहे एवढ्याच कारणाने आतापर्यंत हा विषय लांबवलेला आहे। खरी परिस्थिती काय आहे ही कधीही त्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतलेली नाही। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात आतापर्यंत नाशिक आणि नगरमध्ये शिक्षण संस्थांचं जाळं असल्यानं त्यांचंच वर्चस्व होतं। धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये मतदारसंख्या कमी असल्यानं वर्चस्व नव्हतं, परंतु आता खान्देशातून मी एकमेव उमेदवार असल्यानं खान्देशचं वर्चस्व आणि आमदार देण्याची संधी शिक्षकांना चालून आली आहे। त्यामुळे शिक्षकांनी हक्काचा उमेदवार म्हणून मला मतदान करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी केलं आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सोमवार दिनांक 24 जून रोजी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट भावसारांनी हे आवाहन केलं। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत वादग्रस्त आणि विविध घटकांनी आज अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे। पूर्वी ही निवडणूक शिक्षक संघटनांची होती, राजकीय पक्ष बाहेरच होते, परंतु आता निवडणूक राजकीय पक्षांच्या हाती गेली आहे। खुद्द मुख्यमंत्री देखील उमेदवारासाठी मैदानात उतरले। त्यांच्या उमेदवाराचा पराभव दिसत असल्यानं ते मैदानात उतरले आहेत। माघारीच्या विनंतीसाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याचं ॲडव्होकेट भावसार यांनी सांगितलं। या निवडणुकीत होणारा पैशांचा महापूर आणि आमिषाला बळी न पडता शिक्षकांनी मतदान करावं असं आवाहनही भावसार यांनी केलं। शिक्षक मतदारसंघ म्हणजे आपल्या घरातील आजोबा पणजोबांचा राजकीय वारसा जपण्यासाठी घरातील सदस्याला या मागील दाराने राजकारणात प्रवेश द्यावा, यासाठी शिक्षक मतदार निवडणुकीकडे बघितलं जात आहे आणि रिंगणात असलेले बहुतांश उमेदवार हे कारखानदार, मद्यसम्राट अथवा राजकीय पाठबळ असलेले उमेदवार आहेत।
या सर्व धावपळीत मी गेल्या 35 वर्षांपासून केवळ शिक्षकांसाठी लढणारा वकील आहे. न्यायालयातून शिक्षकांचा लढा कायद्यातील त्रुटींमुळे अपयशी ठरत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा लढा विधानसभेकडून शिक्षक आमदार म्हणून सुरू ठेवावा या हेतूनं उमेदवारी केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करताना शिक्षकांकडून मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून माझा विजय होईल असा दावा ॲडव्होकेट भावसार यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सारांश भावसार, सुमित पवार उपस्थित होते. विधान परिषद आणि शिक्षक आमदार हे पद का निर्माण करण्यात आलं याचाही शिक्षकांनी सखोल विचार करावा. जनरल निवडणुकीतून निवडून आलेले विधानसभेतील आमदार कुठल्याही विषयात तज्ज्ञ असतील असं नाही. अशावेळी एखाद्या विषयावर विधानसभेमध्ये निर्णय घ्यायचा असेल तर तेथे त्या विषयातील तज्ज्ञांची आवश्यकता भासते. म्हणूनच विधान परिषदेची निर्मिती करण्यात आली. विधान परिषद ही तज्ज्ञ व्यक्तींची आहे तर विधानसभा ही जनरल निवडून आलेल्या लोकप्रिय सभासदांची आहे. विधानसभेत शिक्षण धोरण ठरविताना अथवा शैक्षणिक शासन निर्णय करताना अथवा शैक्षणिक कायदे करताना विधान परिषदेचे शिक्षक आमदारांचे तज्ज्ञ मार्गदर्शन मागितले जाते आणि त्या आधारे शिक्षणाचे पुढील धोरण ठरविण्याच्या दृष्टीनं शैक्षणिक कायदे करण्याच्या दृष्टीनं शिक्षकांना मतदान करताना आपला निवडून दिलेला आमदार हा आपल्या शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊन याची जाणीव ठेवून आणि त्या दृष्टीने अभ्यासू उमेदवाराला मतदान करावं असं ॲडव्होकेट महेंद्र भावसार म्हणाले. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आज अंतिम टप्प्यात आली आहे. आज सायंकाळी प्रचार बंद होणार आहे. या शिक्षकांच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे माननीय मुख्यमंत्री हे देखील मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीला वेगळा दर मिळालेला आहे आणि आता अनेक मातब्बर उमेदवारांचे प्रलोभने चालू झालेले आहे. काही वस्तू भेटवस्तू चालू झाल्या आहे, पाकिटं चालू झाल्या, अशा बातम्या टीव्हीवर येत आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळं वळण लागतं आहे. मी विनंती करेन शिक्षकांना की आपण विधान परिषदेत मतदान करताना आपण जो आमदार निवडून देत आहात तो शिक्षण तज्ज्ञ म्हणून विधानसभेमध्ये तुमचे शैक्षणिक धोरण ठरवणार आहे, तुमचे शिक्षणाचे निर्णय ठरवणार आहे आणि शिक्षणाचे कायदे ठरवणार आहे. त्यामुळे आपण हे छोटे छोटे प्रलोभनं न करता अभ्यासू उमेदवाराला आपण निवडून द्यावं अशी मी शिक्षकांना विनंती करेन. त्याचप्रमाणे धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना हे वर्चस्व, हे नेतृत्व आतापर्यंत फारसं मिळालेलं नाही आहे. मी या तिन्ही जिल्ह्यातून एकमेव उमेदवार आहे. त्यामुळे खानदेशला हे नेतृत्व देण्याची एकमेव संधी आहे. तर याचा आपण फायदा करावा आणि मला या निवडणुकीत मतदान करावं. मी केवळ गुणवत्तेवर आपल्याकडे मतदान मागित आहे. कुठलेही प्रलोभनं आमिष यामध्ये मी गेलेलो नाही. आपण शिक्षक आहात, सुज्ञ आहात, आपण मला मतदान कराल अशी मी अपेक्षा करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मागील वर्षाचा दुष्काळ पाहता यावर्षी मुख्यमंत्री, राज्य सरकार शेतकऱ्यांना मोफत बियाणं देईल असं वाटत होतं. परंतु सरकारने शेतकऱ्यांची पाकिटमारी करायचं ठरविलं. बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे. 1200 रुपये किमतीचे मक्याचे बियाणे 1800 रुपयांवर पोचले आहे. कृषी मंत्री झोपेत आहेत. त्यांना जाग करण्यासाठी शेतकऱ्यांच्या लेखी म्हणून आम्ही कृषी मंत्र्यांना अलार्म भेट देत आहोत. प्रत्येक गावातील एक कृषी कन्या जरी आंदोलनात उतरली तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालू असा इशारा कृषी कन्या प्रियंका जोशी यांनी दिला आहे. या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ, बेमोसमी पाऊस अशा अनेक संकटांचा सामना करीत आहे. त्यात सोयाबीन, कपाशीचं कमी झालेले भाव इत्यादी समस्यांचा सामना करीत असताना सरकारकडून शेतकऱ्यांना लुटलं जात आहे. सन 2023 साली 4 किलो मकाची पिशवी, यावर्षी 2024 साली किमतीत 300 ते 500 रुपयांची वाढ झाली असून वजनात काही पिशव्या 200 ते 800 ग्रॅमने कमी झालेल्या दिसत आहेत. वजनात झालेल्या घट बाबतीत शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची पाकिटमारीच आहे. बाजरीचे बियाणे 250 ते 300 रुपयाने मिळत होते, यावर्षी 500 ते 750 रुपयाला मिळत आहे. एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्याला पीएम किसान निधीच्या 2000 रुपये देण्याचा गाजावाजा करते आणि दुसरीकडे शेतकऱ्याला सर्वच बाबतीत फसवत आणि लुटत आहे. वजनात घट आणि किमतीत वाढ करून शेतकऱ्यांची पाकिटमारी सुरू आहे. सरकारने यात लक्ष घालून शेतकऱ्यांना अनुदान द्यावं आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी प्रियंका जोशी, ईशा खैरनार, सानिया पिंजारी, अंकिता खैरनार, जागृती भामरे, हर्षदा खैरनार, मंजुषा खैरनार, वैष्णवी खैरनार, हेमांगी खैरनार, जागृती खैरनार, समीक्षा हिरे, जयश्री खैरनार आदी उपस्थित होते. अनेक वर्ष शेतकऱ्याची
यावर्षी मागचं वर्ष दुष्काळाचं गेलं, यामुळे यावर्षी शासनाकडनं सरकारकडनं मोफत बियाणं मिळते की काय अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती. पण आमचंच दुर्दैव, अक्षरशः 2023ला जी 1300 ते 1400 रुपयाला मक्याची बियाण्याची पिशवी मिळत होती ती यावर्षी 1800 ते 2000 मिळते. बरं, भावच नाही म्हणजे निर्लज्जपणाचा कळस काय असतो तर कंपन्यांकडनं चक्क 4 किलोची जी बॅग मिळत होती ती फक्त 3 किलो 200 ग्रॅम, 3 किलो 800 ग्रॅम अशी मिळते. म्हणजे एकीकडे तुम्ही भाववाढ करतात आणि दुसरीकडे बियाणांच्या पिशवींमध्ये वजनाची घट करतात. ही सर्रासपणे शेतकऱ्याची पॉकेटमारी, शेतकऱ्याकडनं लूट केली जाते आहे. आणि कंपन्या हे जे वागता आहे त्याच्यावर जर सरकारचा कुठलाच अंकुश नसेल तर मला वाटतं महाराष्ट्राचे कृषी मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपा काढतायत का हा प्रश्न आहे. आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देणार आहोत. आम्हाला तमाम शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्यावं अशी त्यात विनंती केलीच आहे. परंतु झोपलेल्या कृषी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना जाग यावी म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या लेखी आज त्यांना अलाराम पोस्टाद्वारे भेट देणार आहोत. त्यांना विनंती आहे अलारामने तरी उठा. खरं तर या फक्त 1-2 गावातल्या मुली आम्ही जमलो आहोत. मी सरकारला सांगू इच्छिते जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली 1 किंवा 2 मुली जर एकत्र जमल्या ना तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालायला सुद्धा कमी करणार नाही. तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन बघितलंय, शेतकऱ्यांच्या लेकींचं नाही. जेव्हा या लेकी उभ्या राहतील तेव्हा तुम्हाला नक्कीच जाग येईल. परंतु त्वरित आत्ता कंपन्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्याला अनुदान द्यावं असं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना देत आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. पिंपळनेर पासून थेट बदाने गावापर्यंत पांझरा नदी पात्रात सांडपाण्यासह शौचाचं पाणी सोडलं जातं. हेच पाणी अक्कलपाडा धरणात येतं. तेथून मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून धुळेकरांना मिळतं. धुळेकरांना 4 पायांची जनावरं समजून मनपा किती घाण पाणी प्यायला लावतं हे स्वतः खात्री करून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवू नका असं सांगत माजी आमदार अनिल गोटेंनी महापालिका आणि पाटबंधारे विभागावर घणाघात केला. माझ्या हातात सत्ता द्या, मी धुळेकरांना शुद्ध पाणी पाजतो. अक्कलपाडा योजना केवळ 90 कोटी रुपयांचीच होती. मूळ योजनेमध्ये अक्कलपाड्याचं पाणी हनुमान टेकडीपर्यंत आणून हनुमान टेकडीच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविली जाणार होती. परंतु या योजनेचा बट्ट्याबोळ केल्याचंही माजी आमदार गोटे म्हणाले. दूषित पाण्यामुळे 7 आजार पसरला तर एकाच वेळी 3 लाख लोकांना बाधा होईल असंही गोटे म्हणाले. कल्याण भवनातील लोकसंग्रामच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की पिंपळनेर ग्रामपालिकेकडे असलेला स्वतःचा कचरा डेपो पूर्णतः ओतप्रोत भरलेला आहे. कचरा साठविण्याची कचरा डेपोची क्षमता कधीच संपुष्टात आली आहे. यामुळे पिंपळनेर ग्रामपालिका हद्दीतील सर्व प्रकारचा कचरा सर्रास पांझरा नदी पात्रात टाकला जातो. वस्तुतः पिंपळनेर, सामोडे, अष्टाने, साक्री अगदी बदानेपर्यंत पांझरा काठावरील गावातील गटारातील सांडपाण्याची स्वतंत्र व्यवस्था लावण्याची कुठलीही यंत्रणा नाही. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यातून पांझरा नदी पात्रातील वर्षभरात साठलेली घाण अक्कलपाडा धरणात एकत्रित जमा होते. येत्या काही वर्षात अक्कलपाडा धरणाच्या गेटमध्ये अडकून गंभीर प्रश्न निर्माण होईल. पण महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात जर काही बिघाड झाला तर हेच घाणपाणी आपल्याला पिण्यासाठी नळाद्वारे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यरत असताना सुद्धा नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. पाणी बंद पडल्यानंतर काय होईल हे कल्पनेच्या पलीकडलं आहे. महापालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा आधीच आंधळ्या बहिऱ्यांची जत्रा आहे. बाबळे व पांझरा जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित असताना धुळेकर नागरिकांना अनेकदा गढूळ आणि घाण वास मारणारं पाणी प्यावं लागतं. अनेक वेळा नागरिकांनी पिण्याचं पाणी उकळून प्यावं अशा बहुमोल सूचना पालिका प्रशासन करीत असतं. तब्बल 309 कोटी रुपये खर्ची टाकून धुळेकरांच्या नळाला आठवडा 10 दिवस नळाला पाणी येत नाही. मागील 5 वर्षांच्या कालखंडात भाजपाचा धुळे महापालिकेवर एक छत्री अंमल होता. मागील 5 वर्षात शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, भूमिगत गटार योजना, शहरातील गल्लीबोळासकट सर्व रस्ते, सर्व डीपी रोड, कचरा व्यवस्थापन हे सर्व प्रश्न निकाली काढता आले असते. पण पालिकेची सत्ता आली म्हणजे काय काम करावं लागतं याचा विचार आणि प्राधान्य यापेक्षा मला काय लुटता येईल याचंच गणित मांडलं असंही गोटे यांनी या ठिकाणी नमूद केलं. पिंपळनेरपासून तर बाळल्यापर्यंत, बदाण्यापर्यंत काय रस्ते चापीच्या दोन्ही बाजूला असलेल्या ग्रामीण खेड्यांमध्ये कुठलीही
ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे आणि कुठलाही कचरा एकत्र करण्याचा प्रकल्प नसल्यामुळे हे सगळा गोळा होतो आपल्या नदीपात्रात आणि नदीपात्रातून तो गोळा होतो अक्कलपाण्यात. असा दरवर्षी हजारो टन कचरा हा वाहत तिथं येतो. प्रश्न असा आहे की एकतर पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिका याला दोषी आहेत. प्लॅस्टिक, झाडं, संडासचं पाणी हे सगळं जे येतं वाहून हे आपण नगरपालिकेच्या भरोशावर शुद्ध झालं म्हणून पितो. आता नगरपालिकेचे शुद्धीकरण प्रकल्प काय क्षमतेचे आहेत आणि काय लायकीचे आहेत हे काय मी तुम्हाला समजून सांगायची गरज नाही. पूर्ण क्षमतेने हे प्रकल्प चालूनही आजही नळाला घाण पाणी येतं, वास मारणारं पाणी येतं, पिवळं पाणी येतं. काय आता जर एखाद्या वेळेला जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडला तर काय प्यावं लागेल आपल्याला याचा विचार करा. लक्षात वस्तुतः या पाणी जे गोळा होतं आणि ते आपण पिण्यासाठी वापरणार आहोत याची कल्पना असल्यामुळे बॅक वॉटरच्या शेवटच्या ठिकाणी आहे नदीमध्ये काय एक 3 प्रकारच्या जाळ्या लावणं आवश्यक आहे. एक उभी, एक आडवी आणि एक गुणाकाराची, म्हणजे घाट तिथे साचेल आणि इथे येणार नाही. पण महापालिकेने धुळ्याची जनता काय ही 2 पायाची जनावर आहेत असं समजूनच गेले 5 वर्ष कारभार केला आहे. ते नेहमी सांगतात 1 दिवसाआड पाणी देऊ, 2 दिवसाआड पाणी देऊ, पण पाणी देणार कसं तुम्ही काय? तुम्हाला पत्रकाराची तयारी असेल तर मी आज जरा बाहेरगावी चाललेलं आहे, पण आल्यावर तुम्हाला घेऊन जाईल मी, काय अडचण नाही माझी. बघा तुम्ही काय परिस्थिती स्वतः डोळ्याने. साखरेसारखी नगरपालिका आहे काय ड्रेनेज व्यवस्था नगरपालिकेकडे. अहो धुळे महापालिकेला कचऱ्यापासून वीज तयार करायचा प्रकल्प टाकता आला नाही तर बिचार लागणार लोकच आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही पिण्याचं पाणी आणणार आहात त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी पाटबंधारे विभाग आणि महापालिका याने एकत्र बसून निकाली काढणं आवश्यक होतं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.